एका तासामध्ये किती वेळा घटना होईल हे काढायच्या अगोदर किती सेकंदानंतर तिन्ही घंटा एकाच वेळी टोले देतील. मी काय म्हणतो लक्षात येते? एक तिन्ही घंटा किती सेकंदानंतर एकाच वेळी टोले देतील म्हणजेच काढायचा असतो लसावी. लसावी काढून घ्या. लसावी कोणाचा काढायचा आहे तुम्हाला? 9चा काढायचा आहे, 15चा काढायचा आहे आणि 18चा काढायचा आहे. चला कितीनं भाग जातो तुमचा? 3 भाग जातो. 3 त्रिक 9, 3 5 15, 3 संग 18. लसावीची अट असते कमीत कमी 2 संख्येला एका संख्येने भाग गेला पाहिजे. भाग जातो 3 3 तसंचल्या 3 1 3 सॉरी 3 1 3 म्हणायचं. 5 तसंचल्या 3 दोन्ही किती आलं 6. ह्या 5 आणि 2 ला एका संख्येने भाग जात नाही. मग तसंच थांबा. डावीकडे जे फॅक्टर आलेत खालचे जे फॅक्टर आले त्यांचा गुणाकार करून टाका. तुम्हाला लसावी मिळून जाईल. म्हणजे 3 गुणाकारामध्ये 5 गुणाकारामध्ये आलं तुमचं 2 आणि गुणाकार केल्यानंतर आपल्याला जी संख्या मिळणार आहे ती मिळणार आहे आपल्याला लसावी. तो मिळणार आहे आपल्याला लसावी. चला 3 त्रिक 9 आले तुमचे. 9 दोन्ही 18, 18 पंचे किती आलं तुमचं? 90. किती सेकंदानंतर तिन्ही घंटा एकाच वेळी टोले देतील? 90 सेकंदानंतर तिन्ही घंटा एकाच वेळी टोले देतील. पण आपल्याला विचारले एका तासामध्ये तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी टोले देतील? एका तासामध्ये विचारले आपल्याला. एका तासामध्ये सेकंद असतात 3600. 3600ला भागायचं आपल्याला. किती सेकंदानंतर तिन्ही घंटा एकाच वेळी टोले देतात? 90 सेकंदानंतर. 90 इथं लिहा, भाग द्या. शून्याला शून्य कॅन्सल. 9 1 9, 9 चोक 36, वरचा शून्य आहे असला. किती वेळा तुमचं? 40 वेळा. किती वेळा? एका तासामध्ये तिन्ही घंटा किती वेळा एकत्र टोले देतील तुमचं? 40 वेळा. आ एक ऑप्शन मध्ये ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4.